ठीक आहे, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मातोश्रीमध्ये. अनेकदा आपण ह्याच अशाच पत्रकार परिषदेतून वेगळे वेगळे विषय आपण लोकांसमोर आणलेले आहेत. महत्त्वाचे विषय असतील, या सरकारचे किंवा आधीच्या सरकारचे भ्रष्टाचार असतील, आणि आज देखील आपल्यासमोर एक तसाच महत्त्वाचा विषय आणणार आहे. तसं पाहायला गेलं तर आज 1 एप्रिल आहे. जगभरात एप्रिल फूल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असा साजरा होतो. ते जरी असलं तरी ह्या सरकारला, जे आत्ता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे, त्याला सगळ्यात चांगलं नाव, कारण काय अनेक नावं असतात, जसं आमचं युती सरकार होतं, मग महाविकास आघाडी सरकार होतं, तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फूल सरकार द्यायला पाहिजे. कारण गेल्या 100 दिवसामध्ये तसं पाहायला गेलं तर दंगली असतील, वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील, घटना असतील, दुर्दैवी घटना असतील, पण एकसुद्धा चांगली पॉलिसी, एकसुद्धा चांगलं काही काम हे 100 दिवसात लोकांसमोर आलेलं नाही आहे. कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाही आहे. तसं पाहायला गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फूल सरकार काय जे मी म्हणतो, तर लाडकी बहीण 2,500 करणार होते, ते अजून 1,500च राहिलेले आहेत. आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे. कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही, पुढची 5 वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल. तसंच अनेक गोष्टी आहेत. मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशन्सी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल, त्यांच्या राजवटीत साधारणपणे 2 वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू. आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्ते आहेत, मुंबईकर रस्ते सगळीकडे धूळ आहे, खड्डा सगळीकडे पाहतो आपण, खड्ड्यात टाकलेले मुंबईला. आणि आजचा जो महत्त्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे. आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशन्सीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार. कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत. पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे. हे कशासाठी होतं आहे, हे कोणासाठी होतं आहे, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो, देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी